आली आली बरोबर आली आली परफेक्ट आली आली. आवाज जरा चेक कर. हॅलो हॅलो आवाज चेक कर ना. हॅलो 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 सुरू करूया. 5 मिनिटं थांबूया. लोक येऊ दे जरा जॉईन बघू दे. हां 3 सेकंद 3-4 सेकंदाचा डिफरन्स असतो. आलेत सुरू करूया. मस्त आहे उलट चांगलं आहे. नमस्कार सर्वांचे. पुन्हा एकदा आपण पायरीवरती भेटलेलो आहे. पायरीची ही 5वी भेट गांडू बगीचा. खरं तर हे आम्हाला परत एकदा सांगावं लागतं आहे की पायरी का. अनेक जणांचा असा एक विचार असतो की त्यांना साहित्यिक किंवा जो आपण निर्मिक म्हणतो तो हवा असतो, पण साहित्यिक ज्या अवकाशावरती आपलं साहित्य घडवत असतो ते नको असतं, त्याची चिकित्सा नको असते. असा हा प्रवाहच मराठी साहित्यामध्ये येताना आपल्याला दिसून येतो की त्यांना ह्याची चिकित्सा नको असते. त्या अवकाशाचं काय आहे, नक्की कुठल्या परिसंस्थेवरती साहित्यिक उभा राहिलेला आहे ते त्यांना नको असतं. मुळातच पायरीचा हा उद्देश आहे साहित्यिकाच्या परिसंस्थेमध्ये जाऊन त्या परिसंस्थेविषयी थोडीशी चर्चा घडून आणणे, त्याचा इतिहास पडताळून पाहणे, त्याचा तिथला जे सामाजिक दृष्टिकोन आहे तो पडताळून पाहणे, ह्याच्याविषयी आम्ही नेहमीच आग्रही असतो. आणि मुळातच पायरी हे आमचं एक सांस्कृतिक राजकीय असं विधान आहे. आम्ही त्यामध्ये सांस्कृतिक हस्तक्षेप करतो आहे आणि हे आम्हाला विधान आम्ही या पायरीतर्फे देण्याचा आमचा पायरी ग्रुपचा एक उद्देश असतो. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे जे ठिकाणी निवडतो आहे जिथं साहित्यिक त्या परिसंस्थेवरती पोचलेला आहे आणि त्या अवस्थेतून त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. तर आजची ही आपली 5वी पायरी गांडू बगीचा. गांडू बगीचा हे नामदेव ढसाळ्यांच्या दुसऱ्या कविता संग्रहाचं नाव आहे. पण मुळातच हा जो परिसर आहे हा पूर्वी फेमस गार्डन म्हणून ओळखला जायचा, पण जर सगळ्या जनसामान्यात बघितलं तर हा गांडू बगीचा म्हणून ओळखला जात होता. आत्ता हे दुर्गादेवी उद्यान, जे उद्यान मुरलीदेवरा नेत्र रुग्णालयाच्या अगदी समोर आहे. आणि आपण आता ह्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि हे गांडू बगीचाचं जे कवर आहे नामदेव ढसाळ्यांच्या पुस्तकाचं कविता संग्रहाचं, हे बघू शकता आपण. तर हा जी परिसंस्था आहे, ह्या परिसंस्थेला एक चांगला इतिहास आहे. पट्टीबापूरावांनी जे आपली मुंबईची पहिली कविता लिहिलेली आहे तिथून मंटो आहेत आणि नंतर मग नामदेव ढसाळ आहेत. नामदेव ढसाळ्यांच्या पुढे जर बघितलं तर आपल्याला दिसून येतात की कवितांमध्ये श्रीधर पवार आहे, डॉक्टर श्रीधर पवार, अर्धे आकाश मोकळे यांचा कविता संग्रह आहे. आणि त्याचबरोबर त्याच्याही थोडासा आधी आपल्याला बघता येतात की प्रतिमा जोशी यांचा जहन्नुम असा कथासंग्रह आहे. आणि त्याच्या थोडंसं आधी जर आपण बघितलं तर जे चित्ररूपी साहित्य निर्मिती केलेली आहे, ज्या चित्ररूपी कविता आहेत त्या आपल्याला सुधारक कोळवे यांच्या फोटोमधून आपल्याला दिसून येतात. तर आज मी लगेचच पुढे सुपूर्द करतो ह्या सगळे सूत्र आणि एक थोडीशी छोटी सगळ्यांची ओळख करून देतो. सुधारक कोळवे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत की पद्मश्री आहेत. त्यांचे जे फोटो आपल्याला सर्वांना माहिती आहेत. इन सर्च ऑफ डिग्निटी हा त्यांचा फेमस फोटो निबंध आहे आणि त्यामध्ये सफाई कामगारांचं दर्शन आहे. पण मुळातच त्यांचं कामाठीपुरावरचं जे काही सगळं फोटोग्राफी आहे ते अत्यंत महत्त्वाचे असे आहे. त्यानंतर आहेत प्रतिमा जोशी, ज्या की वरिष्ठ पत्रकार आहेत. जहन्नम नावाचा त्यांचा कथासंग्रह आहे. त्याचबरोबर हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरावर त्यांचं सामाजिक अंगाने अतिशय महत्त्वाचं असं काम आहे. इथल्या अनेक संस्थांशी अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. आपल्या आजचे तिसरे पाहुणे आहेत डॉक्टर श्रीधर पवार, जे सुद्धा इथल्याच एका BMCच्या एका कुठलं विडी क्लिनिकमध्ये अनेक वर्ष होते. अर्धा आकाश मोकळे हा त्यांचा कविता संग्रह इथल्या सगळ्या परिसंस्थेवर आधारित आहे.
तर अशा आपले आजचे आहेत आणि आज मी डायरेक्टच त्यांच्याकडे सुपूर्द करतो हा माईक आणि आपण लगेचच गांडू बगीचाला सुरुवात होते. काय करायचं मला वाटतं की अविनाश गांडू बगीचा ह्या पुस्तकाच्या नामदेव ढसाळांच्या कवितांच्या काही कविता सादर कराव्यात. तू किंवा प्रदीप हां. आणि गांडू बगीचा हा जो कविता संग्रह आहे साधारणतः 80च्या उत्तरोत्तर हा प्रकाशित झाला होता. आणि इथले बरेचसे जे आयकॉनिक जागा आहेत म्हणजे गांडू बगीचा, पिला हाऊस असेल, कामाटीपुरा असेल किंवा फॉरेस्ट रोड असेल, या अशा वेगवेगळ्या जे सगळे आयकॉनिक जे जागा आहेत त्या जागांना इंटिग्रेट करत नामदेवच्या सगळ्या कविता आहेत. तर हा जसा खेळ एक वेगळा आगळा कविता होता तसा गांडू बगीचा कामाठीपुरानंतर एक इथल्या जागेवर केंद्रित लिहिलेला, अर्थात त्याच्यामध्ये फार वैश्विकता आहे, केवळ त्या बगीचापुरती नाही आहे. पण हा ज्या बगीच्यात आपण थांबलो आहे आणि आज बोलतो आहे ज्याचं पूर्वी गांडू बगीचा हे नावच होतं, तर त्या गांडू बगीच्यामधील काही कविता प्रस्तुत कराव्या असं मी प्रदीपला सांगतो. नमस्कार. पायरीच्या 5व्या भेटीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नामदेव ढसाळांच्या गांडू बगीचा या काव्यसंग्रहातील एक कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे गांडू बगीचा 1. या टायटल अंतर्गत त्यांनी अजून 2-3 कविता पुढे लिहिल्या आहेत या संग्रहात. तर त्यातली पहिली कविता मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. गांडू बगीचा. ना फुलं आहेत ना पानं, ना झाडं आहेत ना पक्षी, नुसताच अहले करमचा तमाशा, मोहरबंद कस्तुरीचा गंध, पायातल्या शृंखलालाच असतं संगीताचं रूपांतर. हे दिदारे यार हे अहले चमन, कुठल्या गोष्टींची जिक्र करू मी, तुझ्या भावभूमीत हा असा अश्रूंचा पूर, सकाळ संध्याकाळ. तुझ्या उजाड सुनसान मैदानात होमगार्डची परेड, एखाद्या सणावाराला लवडेबाज काउन्सिलराचं प्रवचन, यल्लमाची नाचरी घागर आणि स्त्रियांचं अखिल भारतीय संमेलन. सडकछाप रांडांच्या शिबिरात डल्ल्यांची कैफियत, ऐकत बसलेले सियासती कावळे, चरसी गंधडी, पिक पॉकेटर आणि चोर, दुःखित हृदयाच्या नश्वरतेचं जंगल गांडू बगीचा. कुठल्या उदास प्रहरी तू असा मुळावर आला आहेस. प्रशंसा आणि निंदा, चेतना आणि कान, अनंत काळाचा अंधार आणि सोनेरी किनारा, प्रलयाचा शोर आणि हिऱ्यांच्या नक्षर, गुप्त प्रेमाचं लांछन आणि उद्विग्नतेचा प्राण, विरहाचा यमलोक नि हमदर्दीचं स्मशान, पराकाष्ठेचा एकांत आणि भयभीताची जादू, प्रत्येक शब्दापाठीमागे लपलेला आहे एक नागडा चेहरा. या बिछाण्यातल्या गुलामांना मी जुंपू काय नांगराला. गांडू बगीचा तुझं अतृप्त यक्षनगर. यातनांचा मुकुट मी वाहतो आहे शिरावर, आफ्रिकन दुःखाचं तेजस्वी कारंज जखमेनं केलं आहे माझ्या हृदयात घर, ज्यांची दारं शब्दांनाही उघडता येत नाहीत. किरणांचं अस्वल घेऊन फिरत आहे बॅनर, कशाचीच घेतली जात नाही फिर्याद. माझ्यासारखा भणंग फाटका कवी अपभ्रंशाच्या संदलमध्ये नाचू लागतो. ना घोषणा आहेत ना चित्कार. प्रत्येक करुणेचं तोंड काळ्या बुरख्यानं झाकलेलं तू तुझ्या पददलित आयुष्याला आत्मरौरवाच्या पाण्यात असं पोहू देतोयस. अतीताच्या बगला खाजवल्याशिवाय आता झाडांनी तरी दुसरं काय करावं. मातीच्या गर्भाशयाला अंधार मला डोळ्यांना भरून येऊ दे. माझ्या सुग्रीव स्वप्नांचं विभोर नाणं मला छन्नपणं वाजून घेऊ दे. समकालीन व्याकुळतेचं आकाश एकदाचं मला लिंपून टाकू दे. शुभ्र कफन पांघरून निराकार शांतता झोपली आहे तुझ्या अंगणात आणि बाराखडीमधल्या मूळ व्याधीची वाढते आहे व्याजोक्ती. हिरवळीला लळा लावून पाहतं डुकराचं कबर पिल्लू. चांगल्या वाईटातलं नपुसकत्व केसांच्या लढीतून फिरताहेत अपौरुषीय बोटं. स्खलनांच्या मध्यरात्री धुडगूस घालताहेत
जाफराबादी म्हैशी, त्यांना हाताळणाऱ्या धन्वंतरींना जळलाय लकवा. ऐण्याच्या शाळेत हा असा झाला आहे बैना, किती रूपं पाहायची आपणच आपली. घोडे गोंदवले जात आहेत बाहूंवर, शिष्णवेलीला फुटू लागला आहे फूल. सौभाग्यवती होते इजबेनची डॉल, सारीच चक्रव्यूहातली व्याकुळता. काळं सत्य बसू पाहतंय कासवाच्या पाठीवर. नीतिमार्गावरून वाहणाऱ्या तुझ्या घालमेलीचे मोतीबिंदू, त्यानंतर आठवत आहेत मला तुझे मौन ओठ. तुझ्या विकल शरीराचा नाकतोडा घेतो आहे पंख रंगून. झाडातल्या डोलीतलं घुबड लावून बसतं शर्ट, तू तर तुझ्या संवेदनाचं दारच खोलायला मागत नाहीस. आश्चर्यचकिताचा बूट घालू काय माझ्या लंगड्या पायात, मांजरीच्या गळ्यात बांधू काय घंटा, की एका असह्य विरूपाला टाकू खुरपून. प्रारंभ आणि अंत यामध्ये मालून टाकू काय ज्योत. सो अशी ही गांडू बगीचातली मधली पहिली कविता मी आपल्यासमोर वाचून दाखवली. या पुढची सूत्र मी श्रीधर पवार यांच्याकडे सोपवितो. आता आपण तसा आपला हा नेहमी पायरीचा एक उपक्रम राहिलेला आहे. ज्या साहित्यकारांची जी इकॉलॉजी असते त्याच्यामध्ये जाऊन आपण त्या साहित्यांवर चर्चा करणं. नामदेवच्या कविता संग्रह गांडू बगीचा व त्यामध्ये रिफ्लेक्ट झालं आहे सगळं इथलं सगळं परिसर आणि इथली सगळी परिस्थिती की त्याला रिफ्लेक्ट करणारी आपण कविता प्रारंभिक केली. आपल्या सोबत दोन लोक आहेत, सुधारक कोल्वे, त्यांची ओळख करून दिली आहे, आणि प्रतिमा जोशी. एका सुधारक कोल्वेने इथल्या सगळ्या परिसराची फार गेली जवळ 15 ते 20 वर्ष एक फोटोग्राफिक एक हिस्टॉरिसिटी त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेले आहे. हा पूर्ण इतिहास गेल्या जवळजवळ 20 वर्षाचा 30 वर्षाचा इतिहास या इथला जवळजवळ त्यांनी फोटोग्राफीने केलेला आहे. आणि प्रतिमा जोशींनी स्वतः इथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. त्या वरिष्ठ पत्रकार पण होत्या महाराष्ट्र टाइम्समध्ये, आणि त्यांचा जहन्नम नावाचा जो कथासंग्रह आहे त्या कथामध्ये बरीचशी इथल्या परिसरांनाच प्रतिबिंबित करणारी आहे. मी सकाळीच एक छोटासा नोट लिहिली होती ज्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की हा पूर्ण जो इलाका आहे हा इलाका हा विविधतेने नटलेला आहे, पण विशेषतः म्हणजे कलोनियल काळामध्ये वसाहती काळापासून इथे पट्टे बापूराव साधारणतः गेल्या 20व्या शतकाचं आपण जर पूर्ण पाहिलं तर तिथे पट्टे बापूरावांचं इथेच बर्डेचं चाळ म्हणून इथे जे हे होतं परिसर तिथे त्या चाळीमध्ये राहायचे. त्यानंतर नामदेव ढसाळ पण इथे राहायला आले ढोर चाळीमध्ये, आणि मधल्या काळामध्ये पाकिस्ताननंतर इथे राहिलेले नाही आहेत, पण त्यापैकी सदत हसन मंटोसुद्धा क्ले रोडला राहायचा, आणि क्ले रोडला समांतर असा जो मार्ग आहे त्याला आपण मिर्झा गालिब रोड पण म्हणतो. तर मिर्झा गालिब रोड, पट्टे बापूराव, मंटो, नामदेव ढसाळ अशा अत्यंत मोठा ऐतिहासिक कॅनव्हास साहित्याचा आणि साहित्य उत्पत्तीचा हा पूर्ण परिसर आहे. आणि ह्या परिसरातील अत्यंत केंद्राच्या ठिकाणी आपण बसलो आहे. प्रारंभी मी माझ्या 2 कविता म्हणतो आणि मी थांबेन, आणि माझी इच्छा आहे की प्रतिमा आणि सुधारकांनी जास्त बोलावं, का त्यांचा इथला परिसर जास्त इथलं जाणं येणं राहिलेलं आहे. मी इथे एक चिकित्सक म्हणून साधारणतः 7 वर्ष इथे काम केलं. आमच्या इथे कामाटीपुरामध्ये एक विडी क्लिनिक म्हणून होतं, व्हेनरल डिझीज क्लिनिक. त्या ठिकाणी मी तिथे चिकित्सक आणि म्हणजे ॲज अ डॉक्टर ॲज अ क्लिनिकल रिसर्च फेलो असं पण मी त्या ठिकाणी काम केलं होतं. तो एक वैद्यकीय इतिहास म्हणून तो एक त्याचा वेगळा करू. पण इथे रहिवासाला असताना किंवा इथे काम करीत असताना जे काही इथले सगळे जे दुःख यातना ह्या सगळ्या ज्या आहे त्याचा परिणाम बराच झाला. त्याचा काही प्रतिबिंबन माझ्या कवितेमध्ये आहे. पण प्रामुख्याने ते म्हणायला पाहिजे की मी एक माझ्या कवितेमध्ये एक शब्द टाकला होता की अम्युजमेंट पार्क. हा पूर्ण इलाका जो आहे त्याला एक मेल सेंट्रिक आहे किंवा पुरुष केंद्रीय एक अम्युजमेंट पार्कसारखं इथे आहे. हे सगळे मनोरंजनाचे केंद्र इथे राहिलेलं आहे. आणि पण ह्या केंद्राच्या पण ह्या सगळ्या पार्कमध्ये सगळ्या जे केंद्राला बाई जी आहे ती बाई ही इथली यातनाला सामोरे गेले आहे, रोगग्रस्ततेला सामोरे गेलेले आहे, आणि तिचं दुःख तसं फारच राहिलेलं आहे, मोठं आहे ते फार. तर मी माझ्या 2 छोट्या कविता वाचतो, नंतर मग आपण पुन्हा चर्चेकडे येऊ. तू आता झालाय झुरझुरणारं चांदणं,
तू झालाय झुरझुरणारं चालणं, चंदेरी थिएटरात नाचतायत पुरुष बायांच्या पोशाखात, आलटून पालटून वेषांतर, अक्वा है क्या अक्वा की निर्वाणा, धुराती है क्या धुराती, तू कोमट करते क्या कोमट, बस्ती पे चल बस्ती पे, संवादातून वाहतात तुझ्या अंतर्यामी मित्तहास, मोकळे, इट्स अवर राईट टू बी अ गे, आम्हाला मान्य तू तुझ्या लैंगिकतेच्या हजार आसनांसह, पण भुकेचं काय. एक शेवटची दुसरी कविता वाचतो मी. तुझ्या इतिहासातील मिथकांच्या परिमितीत, तुझ्या इतिहासाच्या मिथकांच्या परिमितीत लपली जात नाही कुठली गोष्ट, घड्याळं चढतात वर्तमानाला, त्यांच्या अंतर्नादावर स्वार होत अतरंगी सत्ता करते उद्घोषित, शब्दांची अफरातफर, तर्कविज्ञानांची झोलझाल, पुढे करतायत अगणित प्रश्नांचे चिन्ह गरिबा सामोरे, सत्ता रस्ते छलम चेतनेचे महाकाव्य, यातनांचा आतंकी अधिकारवाद, कोसळते मंद मंद सर्वांवर अखंड, पळ काढतायत इतिहासातून सर्व, पळ काढतायत यथार्थाची छाया, जर्मन ज्यूइश क्लब, सफेद गल्ल्या, गोलपिटा, जमना मेन्शन, फॉकलंड रोड, काँग्रेस हाऊस, चित्रपटांची संकुलं, किल्ला हाऊस, गांडू बगीचा, मिर्झा गालिब, पट्टेबापुराव कुलकर्णी मार्ग, विडी क्लिनिक, सिफिलिस, मृदवण, परमा, पाय काढतात जुन्या यातना आणि त्या जागी येते बर्बादीचं नूतन रूप फुलून. तर मी ते कविता वाचायचं थांबतो. ह्या चर्चा ह्या फार अनस्ट्रक्चर्ड आहेत, ओपन एंडेड आहेत, त्यामुळे आपण असं गप्पाच्या स्वरूपात ते बोलणार आहोत. तर प्रतिमाचा साधारणतः 1985-19पासून 79पासून म्हणजे 1900पासून ते जवळजवळ पुढे जवळजवळ 20 वर्ष साधारणतः ह्या भागामधला जी पायपीट आहे, इथली समाजसेवा आहे, इथल्या स्त्रियांचं दुःख पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेपाचा सुद्धा एक मार्ग होता. तर तू तुझे अनुभव सांगावेस किंवा तू बोलावंस त्याविषयी काय. आता चालेल घेतला तर हातात पण तुम्ही लावलं तर म्हणजे कसं आहे, तुम्हाला कम्फर्टेबल वरती लावणार, वरती ह्याला इथे लाव. हां इथे. ठीक आहे. श्रीधरने आता त्याच्या कविता वाचून दाखवल्या. श्रीधरच्या आधी आपण नामदेव ढसाळ्यांची कविता ऐकली. आत्ता इथे बोलताना त्याने असं एक विधान केलं की हा सगळा भाग जो आहे हा पुरुष सेंट्रिक आहे, भाग पुरुष सेंट्रिक आहे, पण या विभागातून वाहणारी वेदनेची नदी ही स्त्रीलिंगी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हा संपूर्ण म्हणजे मला असं वाटतं की केवळ मुंबई नाही, केवळ भारत नाही, संपूर्ण जगाचं किंवा मानव जातीचं जे आदिम दुःख आहे, नर आणि मादी निर्माण झाल्यानंतर मादीच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाची परमावधी असं ज्याला म्हणता येईल आपण. म्हणजे अनेक प्रकारची दुःख असतात आणि दुःखाचे सुद्धा ग्रेडेशन्स असतात. त्यातलं सगळ्यात वरच्या पातळीवर गेलेलं ज्या दुःखाला अंत आहे की नाही याची ना भोगणाऱ्याला माहिती असते, ना देणाऱ्याला त्याच्याबद्दल काही फारसं देणं घेणं उरलेलं असतं. आणि आजूबाजूचा सगळा समाज या सगळ्या गोष्टींच्याकडे आपला काही संबंधच नाही अशा पद्धतीने बघत असतो. गांडू बगीचा हे नाव तोंडामधून उच्चारताना सुद्धा बाई माणसाने असे शब्द उच्चारायचे का याबद्दल आपल्याकडे आजही अरे बापरे अशा पद्धतीचे एक आपल्याला रिॲक्शन दिसते. पण त्या शब्दाचा खरा अर्थ शोधायला गेलं तर मला असं वाटतं सुधारक आणि श्रीधर की हा शब्द हा एकूण आपल्या जगण्यालाच लागू पडतो की काय कदाचित. गांडू या शब्दाचा अर्थ काय आहे हे मी वेगळेपणाने समजवायची गरज नाही. आपल्याकडचं लहानसं नुकतंच बोलायला आलेलं पोरगंसुद्धा ही शिवी पटकन देतं आणि त्याच्यामागचा अर्थ खूपसा माहीत नसला तरी थोडासा त्याला माहिती असतो. मग हे सगळं जे काय आहे इथले ह्याच्या आजूबाजूला उभं राहिलेलं, आता श्रीधरनी सांगितलं त्याच्या कवितेमध्ये काय 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 आजूबाजूला आहे त्याचं त्यांनी एक वर्णन केलं. अगदी पिला हाऊसपासून गोलपिटा, अलेक्झांडर सिनेमा, खूप गोष्टी आहेत. काय आहे म्हणजे हे कुतूहल मला सुद्धा होतं. इथून मधून अलेक्झांड्रा थिएटरच्या आतून 2 बसेस पूर्वी जायच्या, अजूनही जातात, 65 नंबर आणि 69 नंबर. त्या बसमधून
जाताना गिरगावात जाताना किंवा पुढे मध्ये ही वस्ती लागते मोठी. आणि मला माहिती आहे की ही वस्ती लागली की आजही लोक आपण ते बघत नाही होत अशा पद्धतीने, एकतर त्यांचं वावरणं असतं किंवा अत्यंत बुभुक्षित नजरेने बाहेर माणसं बघत असतात. अशा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला साल आठवतं आहे श्रीधर ते 1979, ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थी होतो, स्टुडंट्स मुवमेंटमध्ये होतो. खूप काहीतरी जग बदलायचं असं आमच्यामध्ये एक हे होतं. आणि आमच्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये एक ऑड मॅन आऊट यायचा. तो ऑड मॅन आऊट म्हणजे मोहम्मद युसुफ, जो या भागातला फेरीवाला होता. त्याला काय आमच्या बोलण्यामध्ये रस असायचा माहीत नाही, पण तो असायचा आणि तिथेच आमचं सगळं बोलणं ऐकत असायचं. आत्ता मी जशी खूप मोठमोठ्यांनी बोलते आहे तशी तेव्हा अधिकच बोलत होते. तेव्हा त्यांनी एकदा मला सांगितलं की हे काही क्रांती करायची असेल तर एकदा माझ्याबरोबर कामाठीपुऱ्यात ये. चॅलेंज स्वीकारलं, येते. मी आले इथे अलेक्झांडर थिएटरच्या इकडनं आतमध्ये घुसले. थोडंसं पुढे गेल्यावरती आमचे खेडेकर नावाचे एक कोकणातले पानाचे गादीवाले, ते आता फार कमी झालेत पण ते होते, त्यांच्या दुकानापाशी थांबलो. तिकडे युसुफ भेटणार होता. उभा असतानाच अचानक खूप मोठा कल्लोळ झाला, आवाज झाला. मी आणि माझी एक मैत्रीण तिकडे उभे होतो त्याची वाट बघत. आणि एकदम सायरन वाजवत गाड्या आल्या, पोलिसांच्या डब्बे ज्याला म्हणतात, पोलिसांचे डब्बे. धावपळ सुरू झाली, पळापळ सुरू झाली. त्या सगळ्या धावपळ पळापळीमध्ये कडेवर मुलं घेतलेल्या, तोंड रंगवलेल्या सगळ्या बायका इकडून तिकडून जीव तोडून धावताना पाहिल्या. ते बघितल्यानंतर खेडेकर आम्हाला आतमध्ये घेऊन गेले त्यांच्या दुकानात की तुम्ही बाहेर उभं राहू नका, पोलीस तुम्हालाही घेऊन जातील. कळे ना की काय कशासाठी हे सगळं चाललं आहे. आणि मग सांगितलं गेलं की धाड पडली आहे पोलिसांची आणि रस्त्यावर उभं राहून सॉलिसिटिंग करणं, खाणाखुणा करणं, धंदा करणं या गुन्ह्याखाली या बायकांना पोलिसांच्या डब्यात बसवून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. जर आम्ही बाहेर उभे राहिलो असतो तर आम्हाला सुद्धा घेऊन गेले असते. आत गेल्यानंतर साधारणपणे पानाच्या गादीवरती कुठेही गेलो तरी आपल्याला काही गोष्टी दिसतात. तंबाखूचा ढीग दिसतो, चुन्याच्या डब्या दिसतात, त्याच्यानंतर चॉकलेटच्या गोळ्या असतात, लिमलेटच्या गोळ्या, बिस्किटं छोटी छोटी बरण्या ठेवलेल्या, सर्फचे पॅकेट असतात, काय काय असतं घरात लागणारं सगळं सामान. पण ह्यांच्या गादीवरती त्याच्याबरोबर अशी लांबलचक पाकिटं सोडलेली होती आणि ती चकचकीत पाकिटं होती. तर मला कळेना हे काय आहे. त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कंडोम्स आहेत. कामाठीपुऱ्यामध्ये पानाच्या गादीवरती पान, तंबाखू, सुपारी बरोबर कंडोमसुद्धा मिळतात. हे नवज्ञान त्या वेळेला झालं. वय होतं अवघं 17-18. याचा अर्थही कळण्याच्या पलीकडे. आणि त्याच्यानंतर एक 5-10 मिनटात सगळी शांतता झाली. बाहेर आलो आणि बघितले की एक लहान मूल रस्त्यावरती गडाबडा लोळून रडतंय. त्याच्या आईला पकडून नेलेलं होतं. कधी सोडणार माहीत नाही. यांच्यावर केसेस चालतात, पुढे काय काय होतं, पुढे किती दिवस जातील, कशाला काही पत्ता नसतो. ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं रडणं बघून कुठेतरी असं वाटलं की हे काय आहे, हे नेमकं काय आहे. आणि मग सुरू झाला इथला प्रवास. इथे येणं, जवळपास रोज इकडच्या सगळ्या गल्ल्यात उडवणं, सगळं बघणं हे काय आहे ते. आणि ते बघताना असं जाणवलं की हा एक खूप मोठा, ज्याला आपल्याकडे सगळे शरीराचा, देहाचा बाजार म्हणतात, हा देहाचा बाजार लोक म्हणतात, पण हा एक मोठा यातनांचा बाजार आहे. आणि इथे छोट्या मुलींना, बायकांना, सगळ्या वयाच्या बायका इथे आणून कोंबलेल्या आहेत. मग तिथून पुढे सुरू झालं जाणं ते स्वाभाविकपणे पुढे फॉकलंड रोड, फोरास रोड ज्याला म्हणतात. आणि तिथले पिंजरे पाहिले, तिथे उभ्या असलेल्या मुली बघितल्या, एवढ्या उंचीचे जेमतेम परकर घातलेले, ब्लाऊज आहेत नाहीत अंगावर अशी परिस्थिती, तोंड रंगवलेली, लाल भडक अशी सगळी. आणि त्याच्यामध्ये त्यांना एखादा प्राणी उभा करावा तसं त्या घरांद्यांच्या मागे उभ्या असलेल्या या मुली, हे सगळं बघितलं आणि हळूहळू उलगडत गेलं. ते सत्य खूप भयानक होतं. ते सत्य होतं ज्याच्याकडे पांढरपेशी माणसं एक समाजाची गरज अशा पद्धतीने दांभिकपणे बघतात,
ज्याच्याकडे काय आहे फालतू बायका अशा पद्धतीने बघतात. ज्याच्याकडे काय करणार, पुरुषांना इथे नोकरीला यावं लागतं, बायका गावात असतात, तर आता करायचं काय, त्यांच्यासाठी व्यवस्था पाहिजे असं म्हटलं जातं. किंवा असंही म्हटलं जातं की ते बायाच चौचाल असतात, त्यांना कुठे एका माणसाबरोबर राहायची सवयच नाही, 10 ठिकाणी हे असलं. आणि थोडक्यात म्हणजे रांडा हा शब्द त्याच्यामध्ये, चिनाल, रांडा, कुलट्या असं सगळं. बाजार बसव्या, तर बाजार कोणाचा बसला, आपल्यामध्ये मराठी शब्दांचे अर्थ आपण थोडं वेगवेगळ्या पद्धतीने शिकलो पाहिजे बघायला. बाजार बसवी, तिने बाजार नाही बसवलेला, तिचा बाजार तुम्ही बसवला. आणि मग लक्षात यायला लागलं की ते काय सांगत होते साहिर लुधियानवी, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. म्हणजे काय, ते सगळं समोर असं दिसायला लागलं. प्रत्येक गल्लीमधून फिरताना प्रत्यक्ष कानावर न येणारे पण आतमध्ये उमटणारे हुंदके हे जाणवायला लागले. ती छोटी मुलं, त्यांच्यामधलं आमचं वावरणं, पुढे खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही केली. पण ते करताना एक सतत जाणवत राहिलं की आपण ह्या सगळ्यात अपुरे आहोत. ह्या आता जिथे आपण बसलो आहे तिथे पूर्वी फारसं काही नव्हतं, मोकळं होतं. इथे बगीचा म्हणावं असं काहीच नव्हतं. ह्याला बगीचा का आणि कोण कसं म्हणायला लागलं हे एक मोठं नवलच आहे. परंतु सुरुवातीचं नाव मात्र बरोबर होतं, कारण ह्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे दलाल मंडळी अधूनमधून जमत असत. आणि हा शब्द या भागामध्ये विशेष करून या जमातीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आणि मग पुढे लक्षात असं यायला लागलं की खूप कारणं आहेत इथे. बायका ह्या जी दिसतात आपल्याला, मुली ज्या दिसतात त्या इथे का आहेत त्याची असंख्य कारणं आहेत. आणि त्या बहुतेक कारणांच्या मागे शोषणाची एक खूप मोठी साखळी आहे. आणि या शोषणाच्या साखळीतून आलेल्या बायकांना इथे डांबण्यासाठी जी माणसं ज्यांनी हातभार लावलेला आहे किंवा ज्यांनी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, अशा गांडू माणसांचं जमण्याचं हे ठिकाण आहे. हे शब्द बाईच्या तोंडून इथून पुढे खरं तर माझं म्हणणं सुधारक असं आहे की ज्या शिव्या आपल्याला भयानक वाटतात किंवा ज्या आपण पटकन बोलतो अलीकडच्या काळात, हे लहान मुलं पण बोलतात तोंडात बोलायला आलेलं की ब वरच्या शिव्या किंवा ह्या खरं बघायला गेलं तर ह्या शिव्या म्हणजे बायकांच्या दृष्टीने पुरुषांना द्यायची विशेषणं आहेत. हे लक्षात घ्या. बडवा, बाईला विकून किंवा तिच्या ह्या असल्या कमाईवरती जो जोगतो त्याला आपण भाडखाव किंवा बडवा म्हणतो. बाकीच्या सगळ्या शिव्या अशाच पद्धतीने उच्चारून घ्या, मग तुमच्या लक्षात येईल की ह्या शिव्या ह्या बायकांनीच खरं तर विशेषण म्हणून, शिवी म्हणून नाही, त्या माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगण्याचे शब्द आहेत. हे एकदा लक्षात आलं तर मग आपले भाषेविषयीचे जे काय आक्षेप आग्रह आहेत ते जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसायला लागतात. खूप या भागामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. काय काय बोलू असं म्हणजे थांबणार नाही. मला श्रीधर म्हणेल की आम्हाला तू बोलूच देत नाही असं, त्यामुळे मी फार बोलावं किंवा नाही अशा ह्याच्यात आहे. पण केवढ्या वेगवेगळ्या, आता इथून फिरताना आम्ही थोडं आधी आलो, सुधारक, मी आणि श्रीधर, आणि खरं सांगते म्हणजे जवळपास मधल्या 15-20 वर्षात माझा संपर्क तुटलेला आहे या भागाशी अनेक कारणांच्यामुळे. पण फिरताना सगळं जुनं डोळ्यासमोर येत होतं. इथे बापटी रोडला आलो आणि असं बघता बघता आम्ही लहानपणी आपण कुठेतरी गेल्यावर आपण इकडे गेलो होतो तिकडे अशा आठवणी याव्यात तसं आमच्या डोळ्यासमोर. आता इथून थोडं पुढे गेलं की डेड गल्ली आहे, इथून थोडं पुढे गेलं की थंडी सडक आहे, इथून थोडं पुढे गेलं की सफेद गल्ली आहे. मग इकडे पुढे हे ना हे दिसतंय, इकडे पूर्वी फक्त नाचणाऱ्या बायका त्यांची घरं होती. इकडं आपण जिथे उभे आहेत तिकडे ट्रान्सजेंडर म्हणजे किन्नर लोकांची वस्ती आहे. थोडं अजून पुढे गेलं की गल्लेच सुरू होतात. 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी अशा गल्ल्या सुरू होतात. आणि ह्या सगळ्या परिसराचा असा एक वेगळा छेद घेताना मग खूप गोष्टी अशा लक्षात येत जातात की कुठून सुरुवात आहे आणि कुठे येऊन थांबलेला आहे. मी त्याच्याबद्दल फक्त बोलते आणि नंतर एक छोटासा उतारा माझ्या एका कथेतला हा बोलते. नंतर थोडं श्रीधर बोलेल, पुन्हा आपण सगळे बोलू, आलटून पालटून बोलत राहू. साधारणपणे जी माहिती आपल्या डोळ्यासमोर येते, जसं आता श्रीधर म्हणाला की फार डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे मुंबईचं. साधारणपणे 1950 नंतरचं तर
फारसं डॉक्युमेंटेशनच नाही आहे. पण जो काय थोडाफार उल्लेख सापडतो त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूटच्या एस डी पुणेकरांचा एकमेव अहवाल आहे जो सर्व्हे केला गेला ह्या व्यवसायातल्या एकूण या परिसरातल्या व्यवसायासंबंधी. आणि त्याच्यामध्ये उल्लेख सापडतात आपल्याला ते असे काही ब्रिटिश कागदपत्रांमध्ये सापडतात की बाहेरून हे बंदर आहे मुंबई, व्यापाराचं केंद्र आहे, इथून बाहेरून खूप माणसं येत असतात खूप देशातली, आणि साधारणपणे जिथे बंदर आहे तिथे अशा पद्धतीचे व्यवसाय हे आपल्याला जगभर दिसतात. जिथे जिथे बंदर आहे तिथे तिथे तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. तशी एक वस्ती इथे उभी राहिली, त्यांना विशिष्ट पद्धतीचे नंबर दिले गेले, त्यांची एक गणना होती. ब्रिटिशांनी सुद्धा शोषणच केलं पण सिस्टमॅटिक शोषण केलं, त्याची नोंद त्यांच्याकडे होती. तुम्ही पूर्वी जर इथे कधी आला असतात तर अनेक घरांच्या बाहेर असे गोल दिवे दिसले असते किंवा चौकोनी ज्याच्यावर नंबर दिलेले होते घरांना, की अमुक नंबरच्या घरामध्ये म्हणजे मग ती अमुकाची कोठी आहे, ती अमुकाची कोठी आहे, अशा प्रकारचं हे होतं. हा अजूनही काही ठिकाणी दिसते. परंतु हा सगळा जो व्यवहार आहे हा बराचसा तवाहेब, ज्याला नाचगाणी करून रिझवणं म्हणतात, आणि नंतर मग शरीराचे व्यापार आहेत, ह्याच्यात मुख्य होतं. साधारणपणे आपल्याला असं दिसतं की एक 50-55च्या पुढच्या काळामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून माणसं यायला लागली आणि एक शरीराचा व्यापार करणारं केंद्र अशी या संपूर्ण परिसराची ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये खूप देशातल्या अगदी कर्नाटकातल्या, आंध्रातल्या, ओडिशा, बंगाल, नेपाळी अशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या कोण आहेत या सगळ्या बायका, मला फक्त इथे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आजही ह्याची गरज आहे आणि हे काम कोणीतरी ज्यांना जाणीव आहे प्रखर सामाजिक अशाच लोकांनी करावी असं माझं म्हणणं आहे. हे ऐराघेऱ्याचं काम नाही, फंडिंग घेऊन सर्वे करावा असा हा सर्वे नाही. ह्याच्यामध्ये माझ्या अनुभवाने सांगते काही वर्षांच्या की असणाऱ्या ज्या मुली आणि बायका आहेत त्या समाजातल्या ज्यांना तथाकथित खालच्या जातीचं म्हटलं जातं, अशा खालच्या जातीच्या, त्या खालच्या वरच्या ही आपल्याकडच्या शोषणाची एक परिभाषा आहे. त्या परिभाषेतल्या जातीतल्या महिला आपल्याला दिसतात आणि त्याच्यातही गरिबीतलं त्याचं फार मोठं आपल्याला एक कारण दिसतं. सामाजिक रूढींचं खूप मोठं कारण आपल्याला दिसतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात आणि मग आपल्या लक्षात असं येतं की एवढा मोठा मास, एवढा मोठा समूह हा एका प्रकारचा असावा हा योगायोग नाही. ही त्या व्यक्तींची एकटीची कहाणी नाही, ही समूहांची कहाणी आहे. आणि ही समूहांची कहाणी इथल्या जाती व्यवस्थेच्या आणि इथल्या सरंजामी वर्ग व्यवस्थेच्या उतरंडीवरती उभी राहिलेली अशी एक कहाणी आपल्याला दिसते. आणि ह्या सगळ्याचं समर्थन करताना आपण नकळत कुठेतरी या विषमतावादी व्यवस्थेचं समर्थन करतो, ह्याचं भान आपल्यापैकी अनेकांना राहिलेलं दिसत नाही. आज काय परिस्थिती आहे, आज आम्ही इथे फिरताना आम्हाला असं दिसतंय की इथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारती जाणार हे बरोबर आहे, जुनं कधीतरी पडणार, तिथे नवीन येणार. प्रागतिक विचारांच्या माणसाला जुनं जाऊन नवीन येण्याचं फार अप्रूप असायचं कारण नाही. नवीन येतच राहतं, जुनं तसंच राहिलं पाहिजे असा आग्रह आपला कधी नसतो. पण जुनं जाताना जे नवं येतं ते कदाचित आधीच्या जुन्यापेक्षा अधिक जुलमी तर नाही ना, एवढं बघणं हे आपलं काम आहे. आणि त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की गेल्या 10 वर्षापासून या विभागाचा एक वेगळा कायापालट आपल्याला होताना दिसतो आणि मोठमोठे टॉवर उभे राहताना दिसतात. हे संपूर्ण मुंबई शहर आपण बघतोय की साधारणपणे 80च्या दशकापासून इथले कष्टकरी, इथले रोजंदारीवरचे लोक, इथल्या या सगळ्या परिसरातल्या सगळ्या समूहांच्या आपल्याला ज्या गोष्टी दिसतात ह्यांना उखडून इथे एक पैसेवाल्यांची, धनिकांची, ज्यांचा या शहराशी कुठचाही आत्मिक संबंध नाही अशा माणसांच्या नावे इथल्या जमिनी आणि या जमिनीवरचे टोलेजंग इमले ह्यांचा संबंध सुरू झालेला आहे. इथे राहणाऱ्या टोलेजंग इमारतीतल्या माणसांना इथे कधी कोणाचे हुंदके उमटले असतील याची जरासुद्धा जाणीव असण्याची शक्यता इथून पुढच्या काळामध्ये असणार नाही. आणि मग हे बरोबर का चूक ह्याच्यामध्ये आज न जाता मग इथे असलेली माणसं कुठे गेली हा पुन्हा प्रश्न आहे. इथे काही काळापूर्वी
काही हजारांमध्ये वस्ती होती. मग कामाठीपुरा आणि फॉकलँड रोड हा सगळा जो भाग आहे जोडलेला, याची वस्ती किमान असं म्हटलं जातं 60 ते 70 हजार घरं, त्याच्यात असलेली माणसं आणि वेगळी पुन्हा एवढी होती. ही सगळी गेली कुठे? तर आपल्या शरीरामध्ये असलेला एखादा दुर्धर रोग आधी सुरुवातीला फक्त एखाद्या ठिकाणी असावा आणि नंतर त्यांनी सगळ्या शरीरात हातपाय पसरावे, सगळं शरीर पोखरून काढावं. तसं आता हा सगळा जो व्यवसाय आहे, हे शोषणाची जी साखळी आहे ती आता सगळीकडे पसरलेली दिसते. तुम्ही भिवंडीत जा, तुम्हाला दिसतील. तुम्ही मुंबईपासून थोड्या पुढच्या अंतरावर जा, तुम्ही कुठेही जा, तुम्ही साधं VT स्टेशनच्या समोर उभं राहा रात्री 8:30-9 नंतर, तुम्हाला सगळं या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळी खरूज अंगभर पसरावी तसं हे पसरलेलं आहे. आणि हे आजचं इथे बसून आपण जे बोलतो आहे किंवा आठवणी सांगतो आहे, केवढ्या तरी आठवणी, केवढ्या तरी गोष्टी. मी फार बोलत नाही, मी फक्त एक माझ्या ह्याच्यातला तो सुद्धा एडिट करून उतारा वाचते. हा उतारा आहे लक्षा नावाच्या मुलाचा. त्या लक्षाची आई ही धंदा करणारी बाई आहे. तिने त्याला सोडून दिलं आहे की तू जा, कारण संध्याकाळची वेळ आहे आणि तू खेळ, काय वाटेल ते कर, वेळ काढ तुझा. आता हा लक्षा तो काय म्हणतो बघा. त्याचं असं हे आहे की लक्षात अडकून उठून उभा राहिला. चोहोबाजूनी तडाखेबंद पाऊस कोसळत होता. दुकानाचं फळकूट भिजून किच्च झालं होतं. त्यानं पावसाला एक कचकचित शिवी घातली. त्याची झोप मोडली होती. डोळे चोळत त्याने अवतीभोवती पाहिलं. करसन शेठ दुकानाच्या गादीवर पायावर पाय टाकून बसला होता. शेट्टीच्या बिअर बारमध्ये गिरायकं झिंगत होती. दुकानांच्या आडोशाला उभं राहून बाया पचापचा तुंकत होत्या. त्यांनी थुंकलेल्या पिंकांमुळं रस्त्यावरचे पाण्याचे ओघळ लाल भडक होत होते. वाकडे तिकडे धावत होते, गेण्याच्या रक्तासारखे. गेण्याला पोलीस काउंटरमध्ये मारलेला आहे. लक्ष शहरला 4 पावलं पुढे गेला आणि ठेच लागावी तसं थबकला. समोर अम्मा. अंगावरची ही साडी कुठची? तिच्याबरोबर कुणीतरी एक बाप्या पान खात बेलकांडत चाललेला. त्यानंच अम्माला ही साडी घेऊन दिलेली असणार. मागं एकदा सुंदरी मावशीला तिच्या आदमीनं अशी चकचकीत साडी घेऊन दिली होती आणि मग आधीची साडी काढून ही आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर नेस असा तो तिला मस्का लावत होता. हे लक्षाने फटीतून पाहिलेलं होतं. दरवाजाच्या फटीतून बघताना भागववाने एक जोरदार धपाटा लावून दिला होता. साले क्या देखताय रे, चल फुट इधर से, असं ओरडलीही होती. लक्ष धावतच खाली उतरला होता, पण ती फट त्याच्या आठवणीत रुतून राहिली होती. या बाप्याने पण आम्हाला सुंदरा मावशीसारखाच मस्का लावला असेल, तिला पण अशी साडी सोडायला लावली असेल. त्याची कानशिला गरम झाली. त्या माणसावर थुंकावं असं त्याला वाटू लागलं. साला लक्षा भिकताय की रे, ए भैऱ्या, अम्मा त्याचा कान पकडून ओरडत होती. त्याच्या डोक्यात तिडीक उडली. मग काय करू, घरला येऊ का? अम्माचा चेहरा पडला. तिच्या संगत असलेलं गिराईक लई लंगात आलेलं होतं. अम्माच्या पदराशी झटत तो कायबाय बरवळत होता. अम्मा आणि पाऊस, पाऊस आणि अम्मा, अम्मा आणि गिराईक, गिराईक आणि पाऊस, पाऊस आणि गिराईक. खालच्या आवाजाच्या तारेवर आणत अम्माने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. कनवटीचे 5 रुपयाचं बंध नाणं त्याच्या हातात कोंबलं आणि म्हणाली, सय्यदबाईच्या हाटेलात जा, जा जा, चहा पी जा, भिजू नको. आता लक्ष हट्टावर आला. आणखीन 2 रुपये दे, मला चहा बरोबर पाव पण खायचा आहे. अम्मा त्रासली. आणखी $1 त्याच्या हातात सरकावलं. और सुन, पण तिचा ऐकायला लक्ष होता कुठे. तो धूम पळत सुटला बसप्पाच्या अड्ड्याच्या दिशेने. दारावरचं किंतान बाजूला सारत लक्ष आत रोकावला. अड्डा हाऊसफुल. तो तसाच आत घुसला. कोपऱ्यात सलीम, सोनू, महाद्या, म्हणजे महादेव सुझुकी, त्याचं नाव महादेव सुझुकी, आणि लंगड्या पत्ते कुटत बसलेले. त्यांनी लक्षाला हाळी दिली. खेलेगा काय रे बिल्ली के बच्चे, आणि ते जोरात खिंकाळले. तशी बाकीची पोरं फितफितली. लक्षाला राग आला. लक्षाचे घारे डोळे आणि गोरी चमडी साऱ्या वस्तीच्या चर्चेचा विषय होता. अम्मा काळी नसली तरी सावळी होती. हे पोरगं मात्र भलतंच गोरगोमटं, फिरंगी साईबाबा आणि गोरं. त्याचं कोण बाप. मग एकदा अम्मा उसळली होती. इथं राहणाऱ्या साऱ्याच रांडा, इथं कोणाला कोणाचं जातकुळ ठावं, पोटात कोणाचं बीज फळतंय काय सांगावं. माझ्या पोराची कोण खोडी काढल त्याला लाथनं बुकलेन. लक्षाच्या पोटामध्ये हजारो मांजरी गुरगुरायला लागल्या. अम्मा पाहिजे होती आता, आणलं असतं एकेकाला बरोबर.
ए बिल्ली के बच्चे आओ ना इधर पे, माधव सुजुकी धूर सोडत बोलल्या. ए बार बार वोच नाही बोलणे का हां, सारा घाला आहे पण लबाड आहे असं म्हणत पुढचं सगळं आता बोल. ते आता असं विचारतात की लक्षा चक्कू शेट्टी के इधर पिक्चर देखने को आता है. लंगड़ा त्याचा हात दौड़त विचारला. मेरे पास तो 1 ही रुपया है. कोई बात नहीं, मैं तेरा पैसा लगाएगा चल. लंगड्याचं बोट पकडून चालताना त्याच्या डोक्यात पुन्हा कुठून तरी गेण्याचा किडा वळवळायला लागला. लंगड्या, गेण्या को पुलिस ने कायकू मारा. उसी की तकदीर ऐसी गांडू थी रे, मर गया. लेकिन क्यों, उसने चोरी किया था क्या? साला स्मगलिंग करता था फिरदौस के लिए, गरत का धंधा करता था. फिर पुलिस ने फिरदौस को क्यों नहीं मारा? फिरदौस बड़ा आदमी है बाबा, अपना मिनिस्टर का भाई उसका दोस्त है, उसको कौन कैसा मारेगा? और गेने भी हेड़ा, पुलिस को हफ्ता नहीं देता था. काय को वो बोलता था मेरी मेहनत मजदूरी ये पुलिस फुकट में क्यों खाएगा. वो सुजुकी बता रहा था कि बबलू का मर्डर भी वॉइस किया बोलता है, सब लोग ऐसा बोलता है. हां, लक्षाचे डोळे विस्फारले. त्याला घेणे आवडायचा, रोज चायपाव खारी द्यायचा, कधी भ्रूण मस्का. अम्माने मारलं तर लक्षाची बाजू घेऊन अम्मावर डाफरायचा. बबलूच हलकट होता. लंगड्या, घेने की माँ किधर है? वो कुत्ती तो भाग गई किसी के साथ. क्यों? अरे गई क्यों, क्या क्यों, साली को ले खुजली, गई भाग के. लक्षा तेरे को क्या करने का है, तू चल फोकट में पिक्चर देखने की. लक्षा त्याच्याबरोबर मुकाट चालायला लागला. इथून पुढचं जे वर्णन आहे ते त्या तरटाच्या बाहेर तरट लावलेलं आतमध्ये असं टेम्पररी पत्र्याचं स्ट्रक्चर, त्याच्यात ते सिनेमा बघतायत. ते सिनेमा ब्लू फिल्म्स आहेत. त्या ब्लू फिल्म्स हां, म्हणजे ह्या पद्धतीची थिएटर आता अस्तित्वात आहेत किंवा काय हा वेगळा भाग आहे. हे या वस्तीतल्या मुलांचं जगणं आहे. या लक्षाचं वय अवघे 6 ते 7 वर्षाचं आहे. या 6 ते 7 वर्षात त्याला संध्याकाळी ज्या वेळेला बाकीच्या घरातल्या बायका मुलांना घरी ये सांगतात त्यावेळेला ह्याच्या आईने ह्याला घराच्या बाहेर काढलेला आहे. तो फळकुटावर झोपलेला आहे. तो दारूच्या बाटल्या घेऊन जातो गिरायकांसाठी. तो ब्लू फिल्म बघायला जातो. त्याच्या एका मित्राला पोलीस एन्काउंटरमध्ये मारलं गेलेलं आहे. हे सगळं जे आयुष्य आहे हे या गांडू बगीच्याच्या परिसराचं आयुष्य आहे. आणि या आयुष्यातनं मोठा झालेला लक्षा हा पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा तो मोठा होत असेल तेव्हा या भारताचा नागरिक म्हणून मला माझ्या संविधानाचा अभिमान वाटतो असं बोलेल का, असा प्रश्न मला सारखा पडत राहतो. संविधानाची लढाई ही फक्त फेसबुकवरची, व्हॉट्सॲपवरची आणि मोर्चा घेऊन बोंबलायची लढाई नाही. ही लढाई वस्त्यांमध्ये जाऊन पाय रोवून त्या लोकांमध्ये विश्वास आणि त्यांना जगण्यासारखं वातावरण निर्माण कसं होईल हे बघण्याचे आहे असं मला तरी स्वतःला वाटतं. प्रतिमाचं हे पुस्तक जे आहे जहन्नम, ह्याच्यामध्ये अशा विदारक आणि इथल्या दुःखाला प्रतिबिंबित करणाऱ्या अनेक कथा आहेत. आता जे फेसबुक लाईव्हवर पाहत असेल त्यांनी आणि हे पुस्तक वाचलं नसेल तर त्यांनी ते पुस्तक वाचावं. म्हणजे ह्या इथल्या जगण्याचा, इथल्या वेगवेगळ्या यातनांचा एक पूर्णपणे आलेख त्यांना दिसेल. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने की इथे दुःख एवढं आहे आणि यातना इतका आहे तिथे की तुम्ही त्याच्यावर जरी दृष्टी टाकली तर तुमच्या डोळ्याला चिकटतील असं आहे ते. तर जहन्नम हा कथासंग्रह आहे. इथल्या परिसरावर बऱ्याचशा कथा त्याच्यामध्ये आहेत. तर त्या जरूर म्हणजे जे पाहत असेल त्यांनी नक्कीच वाचाव्या. SD पुणेकरांचा, SD पुणे, हां मी बोलतो SD पुणेकर म्हणून ते अभ्यासकच होते, प्राध्यापक होते. त्यांचा एकमेव अहवाल आहे, म्हणजे तो सर्वे रिपोर्ट आहे आणि तो अभ्यास पूर्ण आहे. तो टाटा इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे पुणेकरांचा जो आहे साधारणतः 1946 वगैरे दरम्यानचा आहे तो. हां, जुना आहे फार, अगदी म्हणजे एकदम स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे तो. आणि खरं म्हणजे ना प्रतिमा तो अहवाल जर पाहिला ना तो अहवाल फारच त्रोटक आहे आणि अत्यंत त्याचे जे क्वेश्चनर्स नाही ते अत्यंत छोटे छोटे क्वेश्चनर्स आहेत आणि ते सुद्धा फारच ज्याला सोशल हायजीन म्हणतो आपण, सामाजिक स्वास्थ्य ते म्हणजे निरोगी कसं राहावं
अशा रीतीने रिकमेंड करणार आहे. पण खरं म्हणजे आमचे जे प्रकारचे अनेक अहवाल आणि हे सगळं झालेलं आहे चर्चा त्यानंतरसुद्धा आहे. त्यानंतरची परिस्थिती अधिकच विदारक झालेली आहे. आणि हे खरं म्हणजे समाज माध्यमातून किंवा इतर ह्या डॉक्युमेंटेशन पुढे यायला हवं. बघू आपण काही करता येईल. पण तो पुणेकरांचा अहवाल मात्र एक सिग्निफिकंट आहे. तो एक मैलाचा दगड म्हणून त्या काळातला आहे, साधारणतः 40च्या मध्यानं वगैरे. सुधारक आहे, मी काहीच बोलणार नाही आता, कारण का हे दोघे एवढे दिग्गज लोक आहेत आणि त्यांनी खूप बोलावं अगदी. आणि मी तर इथे फक्त ॲज अ क्लिनिशियन एक बाहेरचा पाहुणा म्हणून आलो होतो मी इकडे. आणि त्यामुळे मला माझ्यापेक्षा या लोकांचा जास्त हक्क आहे त्यावर बोलायचं. मी सुधारकला बोलेन. सुधारकने जवळजवळ पुन्हा 30 वर्ष जवळजवळ या विभागाची फोटोग्राफी केलेली आहे. आणि इथले जे इमेजेस जे आहेत, इथल्या प्रकारच्या प्रतिमा आहेत, ह्या प्रतिमांचं मोठं जग अख्ख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पण तो घेऊन गेला आहे. सुधारकनी खूप डिटेल बोलावं, वाटेल तसं बोलावं. हा फोरम फार अनस्ट्रक्चर्ड आहे, त्यामुळे की असं काही विशिष्ट काही केंद्र न ठेवता बोल. नाही, मी प्रतिमाताईंचे हे ऐकत होतो आणि ती सगळी इमेजरी ती जसेच्या तशी, तो मुलगा 7 वर्षाचा, त्याची आई, ती जी सिनेमा बघण्याची जागा किंवा तो फटीतनं जो बघतो तो, आणि तो आपण विचार नाही करू शकत की तो काय बघतो. आणि मग त्याच्या आईच्याबद्दल त्याची स्वतःची जी भूमिका आहे ती कशी बदलत जाते आणि तो नंतर खरंच तो नागरिक होईल का, हा प्रश्न आहे त्या एरियात. आणि मी अगोदरपासून सुरुवात करतो, म्हणजे मी ते सगळं व्हिज्युअली बघत होतो ज्यावेळेस ते लिहत होता. मला तेवढं बोलता येणार नाही, पण मी प्रयत्न करतो की आपण फार जवळ आहोत. म्हणजे त्या गांडू बगीचा एपिसेंटर आहे खरं म्हणजे. इथून जवळजवळ 1.5-2 मिनिटात पहिली बिल्डिंग आहे जी हिजड्या लोकांची आहे. म्हणजे आपला ट्रान्सजेंडर शब्द पहिले बोलला. आणि हिजडे लोक जास्त राहायचे इथे. इथे माझं वर्क एरिया पण आहे. सुनील इथे आहे. मी जास्तीत जास्त काम सफाई कामगारचं या एरियात केलेलं आहे. आणि गांडू बगीचा म्हणजे ॲक्च्युली प्रतिमा इथे गांडमस्ती करणारी जी लोक इकडे यायचे, ट्रान्सजेंडर्स वगैरे किंवा तशा प्रकारची, म्हणून ह्याचं गांडू बगीचा हे नाव पडलेलं आहे. हो. आणि दुसरं सुनील कासारे आहेत, माझा मित्र आहे, सफाई कामगार आहे गेल्या किती 22-23 वर्षापासून. आणि इथे गल्ली साफ करतो तो दररोज सकाळी 5:30 ते 7:30, 8-9 पर्यंत. आणि आम्ही भरपूर, याचं घर जवळच आहे. आणि सर्वात म्हणजे एवढं एपिसेंटर आहे की इथून एक पुढच्या याच्यामध्ये ढोर गल्ली आहे जिथे नामदेव राहत होते. आणि हा एरिया म्हणजे मला इंट्रोडक्शन जे झालं ते नामदेवमुळे, आणि त्याच्यानंतर मग झालं मंटोच्या काही कहाण्या वाचल्यावर. तर दोन्ही मी मंटोबद्दल बोलतो की मी असं इकडनं चालायचो. आम्ही श्रीधर पण चाललो की एक शनिवार रविवारी आम्ही 4 वाजता निघायचो आणि 8 वाजेपर्यंत चालायचो. आणि असं विचार करायचो की मंटो या गल्लीमध्ये गेले असतील किंवा या सिनेमा थिएटरमध्ये गेले असतील, ते रोड आणि ते त्यांनी काय काय बघितलं असेल, असं एक व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन मी करून ठेवलं आहे. आणि म्हणजे जस्ट मिनर्वा थिएटरमध्ये त्यांचे इन्सिडेंट, त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमधले बहुतेक सगळी फिल्म इंडस्ट्री याच एरियात होती. आताही 10-12 थिएटर्स आहेत, ते सगळे बंद पडलेत. आता एका थिएटरमध्ये तर मागच्या पावसात पूर्ण पाऊस भरला होता. आणि एवढं सुंदर थिएटर आहे. मी त्या थिएटर्सचं पण डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, जवळजवळ सगळ्या थिएटर्सचं. तर खरं म्हणजे हा ब्रिटिशांसाठी प्लेझर झोन होता. म्हणजे की तिकडचे सैनिक जे यायचे ते म्हणाले की प्रतिमाताईंनी आणि डॉक्टर श्रीधर म्हणाले की ते इथे त्यासाठीच यायची लोक की ते कसं त्यांचं मनोरंजन होईल. आणि त्याचंच पुढे मग तो पण ज्यानंतर म्हणजे ब्रिटिशांच्या काळात इथे जर्मन स्त्रिया होत्या, इथे ज्यूइश स्त्रिया होत्या, त्यांचे क्लब होते. सफेद गल्ली म्हणून एक अजूनही आहे, त्या गल्लीचं नाव आहे. फार मोठी अवॉइडेबल बिल्डिंग आहे, त्याची स्टेअरकेस आणि अनबिलिव्हेबल बिल्डिंग आहे. ते गेले तिकडचे क्लब्स आहेत, पत्त्याचे, दारूचे गुंठे आहेत, बेहराम म्हणून मोठा बार आहे जिथे एकदम कोपऱ्याच्या रस्त्याला लागलेला आहे. तर आम्ही ज्यावेळेस हे बघत होतो, म्हणजे या गल्ले ज्यावेळेस फिरत होतो किंवा इतिहास माहिती करतो, त्यावेळेस ती जी डिस्पेन्सरी आहे ती डिस्पेन्सरी पण आपण पहिली डिस्पेन्सरी साऊथ ईस्ट एशियामधले ज्याचे विडी होता. आणि
नामदेवच्या कथेचं कविता संग्रहाचं जे पुस्तकाचं जे कवर आहे हो तर त्या आमच्या त्या विडी क्लिनिकचाच कवर आहे. कवर आहे, त्यांनी स्वतः ड्रॉइंग केलेलं आहे ते. ड्रॉइंग हो, तर हा खरा एरिया म्हणजे मला नामदेवच्या कवितेतनं मिळाला. आणि ज्यावेळेस मी तेंडुलकरांची प्रस्तावना वाचली आणि त्याच्यानंतर जवळजवळ त्याला आता मला वाटतं 50 वर्षाच्या वर काळ गेलेला आहे. यावर्षी 50 वर्ष होतील. आणि मी जवळजवळ ते 30 वर्षापूर्वी तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा ती प्रस्तावना वाचली आणि त्या प्रस्तावनामध्ये आणि आज गेल्या कित्येक वर्ष तिथे जातो, तिथे जो कॅनव्हास आहे तो कॅनव्हास बदललेला आहे, पण जे प्लेयर्स आहेत ते प्लेयर्स तसेच्या तसेच आहेत, तेच भडवेच आहेत, त्याच रांडा आहेत. म्हणजे आपण जी बघण्याची दृष्टी म्हणतो ती तुम्ही जी म्हणालात की मी त्यासाठीच डॉक्युमेंटेशन केलं की आपण या स्त्रियांकडे म्हणजे एवढा इम्पॉर्टंट बॉम्बे सेंट्रलच्या जागे पूर्ण शहर चारी बाजूला आहे, मोठ्या मोठ्या बस कारखाने कॉलेजेस आहेत, पण कोणाचंही लक्ष त्या उपेक्षित महिलांकडे नाही आहे एवढ्या वर्ष. आणि म्हटलं की आपण या स्त्रियांना स्त्रिया म्हणून बघू शकू का, म्हणजे जसं आपली बहीण आहे त्यांची बहीण आहे असं म्हणून आपण केव्हा बघू का. आणि मला नंतर लक्षात आलं की एवढा व्हायलन्स तिथे आहे, एवढा व्हायलन्स आहे, प्रचंड व्हायलन्स आहे. पहिले तर तो जो आणतो तो पिळून घेतो, त्याच्यानंतर एक तिथे कसं असतं प्रोटेक्शनसाठी एक माणूस लागतो की हा, आणि तो माणूस सर्वात जास्त तिला लुटतो. आयडेंटिटी कार्ड नाही, बँक काही नाही आहे, कुठे पैसे ठेवते काही नाही. आणि शेवटी म्हणजे मी 4-5 असे केस स्टडीज केलेत की आई होती, ती होती बिझनेसला, मग नंतर तिचा HIV आणि मलेरिया आणि सगळे एकच दिवशी आम्ही फ्युनरल पण कवर केलं. तर हा एवढं जे दुःख जे अतोनात आहे तिथे ना की भयानक आहे. म्हणजे ते तुम्ही आपण ते सफर केल्याशिवाय नाही समजू शकणार, कळणार नाही. म्हणजे ते आपण फक्त ते इमॅजिन करू शकतो की एवढं दुःख तिथे आहे, पण त्याच्यापेक्षा बियॉन्ड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरावर वार आहेत, मनावर वार ते दिसत नाहीत, पण जे फिजिकल आहे ते डोके कांड्यावर तोडलेले आहेत, किती मार झाले, म्हणजे 2-3-4 तासाच्या असतात आणि भयानक मारतात, सगळं हिसवून घेऊन जातात. त्या दिवशी तिला खायला पण मिळत नाही त्या दिवशी. आणि पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं की जे इंट्रोडक्शन आहे नामदेवांच्या पुस्तकाचं जे तेंडुलकरांनी ते बदललं नव्हतं. आणि मला त्याचंच हे झालं की बाबा एवढी वर्ष झाल्यावर काहीतरी बदलायला पाहिजे होतं, पण ती तसंच्या तसंच आहे. म्हणजे आज तुम्ही जे म्हणालात की ते थिएटर, त्या कोपऱ्यात थिएटर आहे, ते जे ब्लू फिल्म दाखवतात, ते गुंथे आहे, ते ड्रग्सचे व्यापारी तिथेच आहेत. फक्त जो बाजूला जी एक मोठी संस्कृती आलेली आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या तयार झाल्या आहेत, मोठा ॲड्रेस, म्हणजे कमाटीपुरा तो ॲड्रेस झाला नाही, आता कमाटीपुरा एलिट ॲड्रेस झालेला आहे. आणि त्यांना एवढं पुश केलं आहे त्या असं आहे. थँक्यू. माझा बोलू तू बोल. वाचू दे नंतर बोलतो. हां, इंग्रजीमध्ये आहे 11th लेन कमाटीपुरा, लाईफ इन लिव्हिंग हेल. मतलब I would like to say that it was Namdev Dhasal, Golpita, that led me to Kamatipura. But the would not be entirely true. It was Namdev himself. In 1995, I had taken pictures of a morcha by sex workers that he had organized. He was a giant of a man fighting for the rights of the despised people. Kamatipura was the world of that Namdev grew up in. He called it Do Number Ki Duniya, the bottom of the world. It included pimps, sex workers, hijras, petty criminals, homeless, urchins, beggars and thieves. Namdev said, "They are my people. These lumpen, I am one of them. My poetry is about life here." I read this poetry, it was an assault. Every word was a slap in the face, a punch in the gut. Here are some lines from his poem entitled Mandakini Patil, a young prostitute, my intended collage. On a barren blue canvas, her clothes ripped off, her thighs blasted open, a 16-year-old girl surrendering herself to pain, and a pig. It is a snout full of blood. Never before had I seen a face so devoid of light as was yours, and out of 1,000 other female likes you, flashing out from so many countries and so many cages and bearing so many different names. You make anguish scream inside me and stream inside me and appropriate me. It is that the scream of an ending, or is the end of itself a scream beginning? Many years were to pass, many lessons had to learn.
before I entered Namdev's world, what I saw wasn't Kamatipura of the early 1970s when Namdev had written the Golpita poems. Since then, many things had changed. The cages were gone, work on social empowerment was underway, HIV had entered, globalization was taking its toll, the people had been uprooted, even the physical landscape had undergone change. Every time I walk through the 11th lane, I feel horror and helpless. I have walked there many years, asking myself, who are these women? They live in the heart of my world. What do I really know about them? How do they survive? Why are they forced to live like this? It took me months and years before I had the courage to take my camera out of my backpack. Not only because I was sure it would get smashed and quietly write so, but also because I had to first earn the right to see. These women are sellers of sex, but they are not the sum total of their private parts. Men use them and then throw them away after use, and then gargle with the holy water of the river, as Namdev says. The women are mothers, daughters, sisters, wives, friends and neighbors. They have faces and eyes and hearts and minds. Yes, they can be vicious, they can lie and cheat, betray and betrayed, beat and be beaten up. Their vulnerability takes many forms, as does their humanity. Look at their faces, what do you see? म्हणजे असं एक कंप्लीट की कसं चेंज झालं, HIV आली, लँडस्केप बदलत चालला, तिकडे एवढं फोर्स झालं आहे की आता मला वाटतं 90च्या सुमारास तुम्ही 60,000, 70च्या दशकात 60 ते मुली 60,000 असायच्या, 30,000 झाल्या 90मध्ये आणि आता जवळजवळ 3,000 आहेत, 3,000च्या खाली आहेत. मायग्रेशन. हां, आणि 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 पहिले कसं की पहिले भारतीय लोकांना गोरा रंग फार आवडतो, तर पहिले मग ते गोऱ्यानंतर गेल्यावर नेपाळी स्त्रिया आल्या, नेपाळीनंतर कन्नड, आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण विसरलो की तिथे जो देवदासी प्रकार आहे तो तिथे फार, म्हणजे जिथे जिथे देवदासीची प्रथा येईल त्या मुलीचं डेस्टिनेशन कमाटीपुरा. याच्यामध्ये एक शरणौवा आहे. हां हां याच्यामध्ये एक शरणौवाची कथा आहे जी देवदासी आहे. हां, तर मोस्टली देवदासीच जे आहेत ते आता ते आहेत. आणि ज्या वेळेस गरिबी वाढते, वेळेस पूर्ण भारतातल्या कोपऱ्यात इन्फ्लेमेशन हाय होतं, त्यावेळेस वेगळ्या प्रकारच्या स्त्रिया दिसतात. थोडंसं काही चांगलं असेल तर वेगळं, म्हणजे एक 4-5 प्रदेश आहेत, मी राज्याची नावं घेत नाही, पण त्या राज्यातनं असे एक फ्लक्स येतो. मग ते नवरा बायको येतात किंवा फॅमिली घेऊन येते किंवा देवदासी तिथनं, आणि ते कंटिन्युअसली तर सेम जर तुमची जी आत्मीयतेने जी सांगितलेलं त्या आईची आणि मुलाची गोष्ट आहे ती अजूनही अवयवतपणे चालू आहे तिथे. मला काय वाटतं माझं सुधारक की तू ना म्हणजे तुझं म्हणजे हाऊ यू स्टार्टेड थोडंसं एक की पूर्ण फोटोग्राफीचं जे सुरू झाले तुझी. हो हो. आणि एखादा केस स्टडी काय किंवा एखादं काय सांगता येईल? मी फॉलो केलेत खरं म्हणजे. मी प्रेस फोटोग्राफर असताना अशा वेगळ्या ठिकाणी जायला वाटायचं, तर त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा मी प्रेस फोटोग्राफर म्हणूनच मला कमाटीपुरात दिसला. आणि त्यावेळेस काय असायचं की त्यावेळेस फक्त एकच दिवशी तिथे आम्हाला जायला मिळायचं आणि तो असायचा वर्ल्ड एड्स डे. त्याच्यानंतर ॲक्सेस नव्हता, ॲक्सेस फार लिमिटेड, म्हणजे कॅमेरा तर शक्यच नाही घेऊन जाणं त्यावेळेस. आणि घाबरायचे पण, म्हणजे मी घाबरायचो पण. तर काय झालं की पहिले असे मी त्या वर्ल्ड एड्सच्या दिवशी जाऊन आम्ही फोटोग्राफ्स काढायचो आणि पुढे जायचो. आणि नंतर फक्त मला म्हणजे एवढ्या वर्षात एक गोष्ट सांगायची होती की फक्त सुनील दत्त नावाचे जे सिनेमा अभिनेते आहेत ते फक्त एकटा माणूस तो या पूर्ण मुंबईतनं तर कमाटीपुराला व्हिजिट करायचा रक्षाबंधनच्या दिवशी. म्हणजे त्यातनं मी एकही गेल्या 30 वर्षात एकही अभिनेत्याला बघितलं नाही त्याच्यासारखं. म्हणजे जी सेन्सिटिव्हिटी जी सुनील दत्तांकडे होती मला वाटतं ती त्यावेळेस मग मी यायला सुरुवात केली कमाटीपुरामध्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं व्हायचं की मला ते वेळ द्यायच्या आणि मग सांगायचे भैया अभी नाही आहे, अभी कल आओ. मग कल आलं की परसं सांगायचे, कारण की मी समजू शकायचो की त्यांची जी मानसिक अवस्था आहे तिथे आपण. आणि इथे कसं फोर्सफुल नाही तर रिलेशनशिपवर एंट्री करायची होती मला, एक ट्रस्ट क्रिएट करायचा होता आणि तो करायला भरपूर वर्ष गेली. त्याच्यानंतर मी केसेस केल्या. एक म्हणजे जवळजवळ 17-18 वर्ष माझं डॉक्युमेंटेशन सुरू आहे. मी एक मुलीला तिकडनं फॉलो केलं आहे, रेस्क्यू केलं, ते लग्न केलं त्या माणसाने आणि दोघांचा एक जीवन प्रवास म्हणजे त्यांचं मी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. म्हणजे पुढच्या काही वर्षात मी प्रयत्न करेल काही एक्झिबिशन किंवा हे करायचा. पण भरपूर आहेत, म्हणजे रात्री 3 वाजता तिथे म्हणजे आजही न्यूबॉर्न बेबी 20,000 10,000ला विकत मिळतात आजही.
आणि तुम्ही म्हणजे मुंबई सगळीकडे बंद असते, पण जर तुम्ही त्या एरियात गेलं तर ती मुंबईशी उघडी अशी चाकाकलेली असते आजही. म्हणजे त्या एरियात तुम्ही गेला आणि तुम्हाला जे पाहिजे ते तिथे मिळतं. काही तुम्ही माना आणि सगळं तयार आहे तिथे. माझे रात्र 3-3, 4-4 वाजता 5 वाजता एक वेगळं हे दिसतं म्हणजे आयुष्य. म्हणजे ते प्लेयर्स फक्त चेंज होतात ना, ते फार अमेझिंग आहे की तुम्ही ज्या मुलीला आज भेटता ती शनिवार रविवारी तिथे नसते ती, किंवा तिच्यावर काहीतरी झालेलं असतं, किंवा मग दुसरे नवीन प्लेयर आलेले असतात आणि कंपोजिशन रिमेन्स द सेम. प्लेयर्स अँड इमोशन्स चेंज होतात आणि प्रचंड अनइझीनेस असतं तिथे उभं राहिल्यावर. म्हणजे ते आपण कॅरी करतो नंतर त्याच्या इमेजेस. तुम्ही सांगितलेलं ते पोलिसांचं आजही आहेत. म्हणजे तो हॉर्न वाजला की ते पळतात आणि अशा पळतात, जीव बघत नाही पडणार आहे की काय नाही. कारण की ती जी जो फाईन आहे 1500 ते 2000 रुपये, तेवढी त्यांची कमाई होत नाही त्या दिवशी. आणि मग परत त्याच्यावर ते कर्ज होतं आणि मग ते काय होतं, त्याच्यामध्ये दलाल येतो, तो सोडून घेतो. म्हणजे ती पिळवणूक, इवन त्या अरेस्टमध्ये पण पिळवणूक आहे. म्हणजे ते सॉलिसिटिंग ऑन रोड म्हणून जो, आणि तो चुकीचा नियम आहे म्हणजे खरं म्हणजे की. आणि ते अशा जीव घेऊन पळतात ना, बापरे. म्हणजे तुम्ही पडतात काही तशात एकात पाय घालून पडतात. आणि दुसरं म्हणजे आता आपण सुनील बसला इथे, हा म्हणजे त्यांचा अगदी एकदम जवळचा मित्र आहे बसला. आणि म्हणजे कुठलाही म्हणजे फोटो एक्झिबिशन असू दे किंवा फोटो शूटिंग असू दे. सुनील मी सांगितलं सफाई कामगार आहे, तो आर्टिस्ट आहे, तो डान्सर आहे. आणि गेल्या 23 वर्षापासून मी त्याच्याकडे, माझा मित्र आहे म्हणजे आम्ही BBC असो, कोणाला काही असेल पाहिजे असेल तर आम्ही सुनीलकडे पाठवतो आणि सुनील बरोबर त्यांना घेऊन. सुनीलची अजून एक ओळख म्हणजे सांगितलेली नाही आहे, तो चित्रकार आहे. हो. आणि तो चित्रकार म्हणजे अगदी म्हणजे सगळे याचे फोटोशूट असतात ह्या एरियातले म्हणा किंवा बाहेर, किंवा फोटो एक्झिबिशन असतात कुठे असतं. सुनील हजर असणार तिथे. असा एकदम जवळचा दोस्त आहे. आणि तू धातूवर काढतोय, मेटलवर शिल्पकला करणं हे सुद्धा तो करतो. तर अशा प्रकारे तो बहुआयामी एक कलाकार आहे. तो त्याचं स्वतःचं तो राहतोच पण इथे. तर त्याचं जवळ तिथेच आहे घर. तूच बोल कारण ती ओळख करून. सुनील कासारे आणि जवळ घर आहे त्याचं. आणि पाठीमागे त्याची चौकी आहे. एक्झॅक्टली आपण त्याच्या पाठीमागे बसली त्याची चौकी आहे. आणि या बाजूला त्याची गल्ली आहे. बोल गल्लीबद्दल सांग. नमस्कार. ताईंना पण नमस्कार. त्यांचं खूप नाव ऐकलेलं आहे आणि मी म्हणजे लहान असताना म्हणजे जवळजवळ मला कळायला लागलं असं मी ताईंचं नाव ऐकतं आहे. सरांचं पण चांगलं आहे. पोलीस सरांमुळे माझी ओळख झालेली आहे. आणि मी एक सफाई कामगार म्हणून काम करणारा BMCमध्ये आहे. सरांनी मला चांगली लोकांमध्ये ओळख दिली आहे की एक चित्रकार म्हणून, पॅन डान्सर म्हणून. आणि लोक मला चांगले म्हणजे हे करतात किंवा झाडू खातावाला आहे, BMCमध्ये काम करतो म्हणून. असं कोणी मला हे नाही केलं. सांगण्याचा उद्देश, मी इथे ह्या समोरच्याच गल्लीच्या पुढे गल्लीमध्ये काम करतो. आणि माझ्या बाजूला पाठीमागे चौकी आहे. सर रोज यायचे, मला रोज फोन करायचे. 4 वाजता आम्ही एकमेकांना भेटायचो. 4:30-5 वाजता आम्ही भेटून सर यायचे मला भेटायला की चल सुनीला तुझं हे करायचं ते करायचं. सर माझ्यावर, मी ज्या गल्लीत जायचो त्या सर त्या गल्लीमध्ये यायचे, खाली उतरायचे. पण त्यांचे पण पाय खराब व्हायचे, घाण व्हायचे. पण त्यांनी ते बघितलं नाही की मला सुनीलला पुढे आणून पुढे लोकांसमोर दाखवायचे की कसे BMC कामगार काम करतात ते. की आज आम्ही जे काम करतो ना, जे मिलिटरीवाले म्हणा किंवा अनेक लोक कसे काय काम करू शकतात. मिलिटरी हा त्यांना सल्यूटच आहे, पण त्या पद्धतीने आम्ही काम करतो. पण आम्हाला त्या कामाची काय व्हॅल्यू नाही कोणाला. ती काय BMCवाला काय ना, त्या काय काम करतो, काय मेहरबानी करतो, पगार घेतो आहे, फुकट तर थोडा काम करतो. ही लोकांची मेंटॅलिटी आहे. बरं आम्ही काम करताना आवाज देतो, वरून काहीही टाकतात जे मानाला वाटेल ते. म्हणजे असा आवाज दिला तरी बाबा टाकू नका तरी पण ते टाकणार. घाण अशी टाकतात की तुम्हाला सांगता पण नाही. संडासही पडतं अंगावरती, घाण पडतं, सगळं गरम पाणी शेंगाड्याच्या पाणी पण टाकतात गरम. एखादा आमच्या माणसाच्या वेळी त्यावेळी भाजले होते बा तुम्हाला, ॲसिड पण टाकलेलं. म्हणजे ही मानसिकता अजून आहे लोकांमध्ये की जर BMC काम करतात तर आमच्यावर काय उपकार करतात का, आमचा पगार आम्ही त्यांना पगार देतो. ही परिस्थिती आहे BMC कामगारांची. तर सुधारकांनी जे दाखवायचा प्रयत्न केले की तुम्ही त्यांना माणूस म्हणून बघा.
आज माणूस म्हणून ते काम करतात. तुमचे काय बैल किंवा डुकर नाही आहेत, ते आतमध्ये जातात म्हणून ते कसेही तुम्ही त्यांना हे करत असाल, असं आहे. तर अजून मी काय, मला जास्त बोलता येत नाही, मला जेवढं काय बोलता आलं. हां, मी ॲल्युमिनियमचा पत्रा असतो मेटलवर, त्याच्यावरती मी गणपती, बुद्ध, प्रत्येक घोडे बिडे असं चांगलं कोरीकम शिल्पकार करून मी काम करतो. आणि सध्या आता मी कलर कॅन हे आहेत ना, पेन कलर, त्याच्यावरती बुद्ध सगळं काढतो, कॅनव्हासवर पण करतो. सरांच्या ओळखीने थोडं मला घेऊन जातात, हा चित्रकार आहे ह्याची ओळख करून देतो, मला मग थोडंसं पुश करत असतात, सगळ्यांबरोबर ओळख करून देत असतात, चांगले बाबा हा आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे. तुम्हाला एक मला विचारायचं आहे की इथे सगळे जण मिक्स वस्ती आहे, ही फक्त काय अशीच आम्ही आता बोललो तशी नाही, तर सगळ्या प्रकारची माणसं. तुम्ही इथे राहता, इथे राहणाऱ्या अन्य लोकांचं आयुष्य कसं आहे ते पण सांग. इथे राहतात ना, एकदम आम्ही जे राहतो त्या बिल्डिंग म्हणजे चाळीमध्ये BIT मध्ये राहतो मी, 18मध्ये कॉमर्स सेंटर. खूप आमच्या पण इथे लपडी भांडणं वगैरे भरपूर असायची. आणि आमचा पाठीमागचा कामाडीपूर आहे, जरी आम्ही असं 2 मिनटं जरी आम्ही त्या एरियाने गेलो ना, इधर जाने का तेरे को कौन सा, हाँ मुली कौन सा चाहिए कौन सा, हाँ ये मुली, असं. आमच्या मुली पण अशा एरियातून गेल्या की त्यांनाही ते वेगळ्या नजरेने बघायची, ही बाई पोरगी काय, हिला हां इकडची आहे का तिकडची आहे का. आमच्या मुली पण त्यांना, मुलांना म्हणजे जे असतात ना भडवे, त्यांना हे क्या करते, चला आती आहे का, असं म्हणजे एक वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांना टॉर्चर करत राहायचे, असं चालायचं तिथे. घ्या ना. आता बोलतोच तर मला दादांच्या बोलण्यातून एक आपल्या सगळ्यांना तो सिनेमा माहिती आहे, राजेंद्र सिंग बेदींची कहाणी आहे, दस्तक नावाचा. रेहाना सुलतान आणि संजीव कुमार, म्हणजे आता दादांनी जे सांगितलं हा सगळा भाग आहे. आत्तापर्यंत आपण इथला जो कोर भाग आहे, म्हणजे गांडू बगीचाला धरूनचा जो कोर भाग आहे त्याबद्दल बोललो. पण अशी खूप लोक, ही मिक्स वस्ती आहे, इथे सर्वसाधारण वेगळं काम करणारे लोकही इथे राहतात. आणि अशा पद्धतीच्या वस्तीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाला काय काय प्रकारच्या दिव्यातून जावं लागतं. अत्यंत उत्कृष्ट सिनेमा आहे दस्तक. आणि मुळात ती कहाणी म्हणजे कथा जी आहे ती राजेंद्र सिंग बेदींची कहाणी आहे. आणि गाणी सुंदर आहेत त्यातली सगळ्यांची. मला स्वतःला असं वाटते की ते एक भाष्य आहे, ते भाषा आहे. ते असं की कोण आपल्याला इझिली, जसं आता ह्यांना की तुम्हाला कोण पाहिजे, म्हणजे एखाद्या चर्सी गल्लीमध्ये कितीचा माल पाहिजे असं विचारतात. आपल्याकडे सध्या गाजतं आहे त्या दाढी आणि ते सगळं अंमली पदार्थ, त्या पातळीवरती मानवी आयुष्याला आणून ठेवणं की कोणसी, म्हणजे दादा मी म्हणते ते बरोबर आहे ना, की विचारतात की कोणसी वाली लडकी चाहिए, 100 वाली चाहिए, 500 वाली चाहिए की बंगलेवाली चाहिए. म्हणजे माणसाचं मूल्य हे एखाद्या अंमली पदार्थाच्या लेवलला आणून ठेवणं, चीज वस्तू ह्या लेवलला आणून ठेवणं, हा त्यातला. म्हणजे मला सारखं याच्यात एक गोष्ट एक मुद्दाम सांगावीशी वाटते की गेल्या अनेक वर्षांमध्ये या भागामध्ये समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था उगवल्या, त्या आजही अस्तित्वात आहेत. परिस्थिती अशी आहे की संस्थाही चालू आहेत आणि धंदा पण चालू आहे, काहीच बदललेलं नाही. आणि मला असं वाटतं की लेखकांना इकडे तू जेव्हा त्याचं प्रास्ताविक केलंस त्यावेळेला मला असं वाटतं की लेखक म्हणजे काय असतो, शेवटी लेखक हा तो ज्या परिसंस्थेमध्ये वावरतो त्याच्या पलीकडे जाण्याची त्याची काही जबाबदारी आहे की नाही. सगळे म्हणतील की ठीक आहे तुम्ही गेलात, आम्ही इकडे असलंच पाहिजे असं कुठे आहे. प्रश्न गांडू बगीचा कामाठीपुरा किंवा फॉकलंड रोडचा नाही आहे, त्याच्या पलीकडे अनेक जगं आहेत आणि ती अशीच कुठेतरी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातात. पण आपण आपलं गोडवरण भात तूप हे जर नाही सोडायचं म्हटलं तर मग तुमच्या लेखक म्हणून असण्याला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण असं की आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित जगत असलो, आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसांच्या बरोबर वावरत असलो तरी आपल्या आजूबाजूला एक खूप मोठा समुद्र आहे ज्याच्यामध्ये माणसं गटांगळ्या खात कशी बशी हाताला मिळेल ते पळकूट घेऊन जगायचा प्रयत्न करतात.
आणि ही जगायचा प्रयत्न करणारी माणसं जर दिसत नसतील तर मग त्या लेखक असण्याला काही फारसा अर्थ उरतो असं मला वाटत नाही. मी फार बोलत नाही आहे, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यामध्ये दुःख आणि जगण्याचं भान या दोन गोष्टींची समज जर कोणी दिली असेल तर ती या विभागाने दिली, इथल्या माणसांनी मला दिली. या जगामध्ये सगळ्यात नीचतम काय असू शकतं, सगळ्यामध्ये घृणास्पद काय असू शकतं, ज्याच्यामध्ये करुणेचा अत्युच्च ज्याला पातळी म्हणतात ती कुठची असू शकते, जिथे संतापाची अनावर लाट ज्याला म्हणतात की हे काय आहे, अशा सगळ्या भावना ह्या एका वेगळ्या ॲव्हरेज सरासरीच्या पुढे जाऊन दाखवणारा असा हा विभाग आहे. मला इथे मगाशी बोलताना श्रीधरने उल्लेख केला, माझं खरंच या विभागावर प्रेम आहे. कारण प्रेम असल्याशिवाय तुम्ही तिथल्या माणसांना समजून घेऊ शकत नाही. आणि प्रेम करणं हा मला असं वाटतं की मी आत्ता जे बोलते आहे ना दादा, मी म्हणते ते बरोबर आहे की तथागतांनी हाच संदेश दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना. दुःख करुणा हा जो प्रत्युत्तर समुत्पादाचा भाग आहे तो जर लेखक म्हणून मला समजत नसेल तर माझं लेखक म्हणून जगणं शून्य आहे असं मला वाटतं. आणि ती प्रेरणा फारसं न वाचता, फारसं न समजता, ज्या वयात समजायची काही अक्कल नव्हती त्या वयामध्ये या इथल्या माणसांनी दिलेलं आहे. आणि मग माझं छोटंसं दुःख कुरवाळत बसण्याचं जी चैन आहे ती चैन मला परवडनाशी झाली की लहान लहान गोष्टी घेऊन मला केवढं दुःख आहे असं जी माणसं रडतात, इथे येऊन बघितलं तर मग आपल्याला असं वाटते की मरेपर्यंत. मी एकच शेवटचं बोलते, तुझ्या बोलण्यात या पुस्तकातली जी मुलगी दिसली किंवा तुमच्या बोलण्यामध्ये जे आलं, आमच्या ह्या भागामध्ये रिपोर्ट द्यायला गेलं तर बऱ्यापैकी काम होतं. खूप मुलांना आम्ही शिकवलं, खूप मुलं आपल्या पायावर उभी राहिली, अनेक बायकांना त्यांच्या घरी पाठवलं. आकडे देत नाही, पुढे ते थांबलं कारण आमच्याकडे बाजारामध्ये उभं राहण्यासाठी स्वतःला विकण्याची जी कला असते ती माझ्याकडे नव्हती. तो भाग सोडून देऊ आपण याच्यातनं. पण त्याच्यामधली एक प्यारणबाई नावाची बाई होती जिच्या मुलीला आम्ही शिकण्यासाठी एका संस्थेमध्ये ठेवलं. तर ती मुलगी फार शिकली नाही पण थोडंफार पुढे गेली. ती मुलगी शिकायला ठेवलेली असतानाच या प्यारणबाईची तब्येत बिघडली. मी तुम्हाला म्हटलं तसं असंख्य रोगांचं माहेर, जसं श्रीधर व्हीडी क्लिनिकमध्ये काम करत होता. व्हीडी म्हणजे गुप्तरोग. या गुप्तरोगाची शिकार या बायका मोठ्या प्रमाणात झालेल्या असतात. त्यांना TB झालेला असतो, बऱ्याच जणांना ॲनिमिया असतो, खाणं पिणं नाही. त्यांचं खाणं मी चुकत नसेल तर साधी एखादी रोटी किंवा मिरचीचा खरडा किंवा तिखट जाळी तर्री असलेलं मटण या खाण्यावरती माणसं जगतात. त्यांच्या पोटाची, आतड्याची, सगळ्याची वाट लागते, शरीराची तर लागलेलीच असते. या अवस्थेमध्ये प्यारणबाई नावाची ती बाई होती. मला हे इथे नमूद करावं असं वाटते की दुःखाची परिसीमा काय असावी, दुःखाची परिसीमा काय असावी. ज्या घरामध्ये, ज्या घरवालीच्या घरात तिने आयुष्य तिचं म्हणजे लहान असल्यापासून आली असेल, ती तिचं वयाची 35, 40, 40च्या पुढे फारसं जगत नाही कोण. 40-45 म्हणजे खूप झालं. प्यारण कदाचित 38-39 वर्षाची असेल. तिच्या मुलीची ती सारखं मला सांगायची की दीदी मिलने को आओ. मी अधूनमधून जात असे. ती थोडीफार उठत बसत होती तोपर्यंत तिला घरात खाटेखाली जागा होती. पलंग असतात मोठे, पलंगावर वर गिरायकं असतात, खाली अशा पडीक बायका असतात ज्यांच्याकडनं धंदा होत नाही. तिच्याकडनं धंदा होणं शक्य नाही. हां, स्टेअरकेसच्या जिन्याखाली कुत्री मांजरी जशी जगतात तशी जगतात. मी तिला जायची, खालून हाक मारायची, ती खालून पुढे यायची, बोलायची. असं साधारण महिन्यातून 2-3 फेऱ्या माझ्या तिच्याकडे असायच्या. एकदा मी गेले आणि उभं राहून तिला हाक मारली, आतून ओ आली नाही, काय आलं नाही. म्हटलं कुठे गेली ही. तिकडचीच आतली एक मुलगी मला म्हणाली, तुम जिधर दीदी खडी हो उसके पाव की नीचे देखो ना. मी जिथे उभी होती हा रस्ता, समोर बिल्डिंग, त्यांची ती तळमजल्याची घरं आणि मधून एक गटाराची लाईन जाते. आपल्या बारीकसं पाणी घाणेरडं कायम वाहत असतं. त्याच्यावरती लाद्या टाकलेल्या असतात तात्पुरत्या. त्या लादीवरती प्यारण झोपलेली होती. गटारावरती झोपलेली प्यारण जेव्हा मला माझ्या पायाखाली पडलेली दिसली, तिला म्हटलं इकडे कुठे. ती काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हती, तिला बोलताच येत नव्हतं.
तिची घरवाली आली आणि ती मला म्हणाली, तो क्या घर में रखूं? तो ये इधर घर में रहती है तो मेरा धंदा नहीं होता है, क्योंकि ये खासते रहती है, खोकायची, आजारी होती, सगळं हे. तिला ज्या ठिकाणी तिने आपले शरीर विकलं, स्वतःचं आयुष्य खर्च केलं, त्याच घरासमोरच्या गटारावरती प्यारण शेवटचा श्वास मोजत होती. त्या दिवशी आम्ही थांबलो तिथेच. मला वाटलं की ही नाही जगणार आहे फार, आणि माझा तो अंदाज खरा निघाला. आम्ही थोडंसं बाजूला काहीतरी खायला गेलो, तेवढ्यामध्ये निरोप आला की शी इज नॉट वेल. तिला आम्ही TB हॉस्पिटलला हलवली. 1-2 दिवस तिकडे फक्त ती राहिली. तिसऱ्या दिवशी आम्हाला निरोप आला की बाई गेली. अक्षरशः अस्थिपंजर झालं होतं. तिचं शेवटचा संस्कार करायचा, बेवारशी प्रेत म्हणून ते करायला निघाले होते. आम्ही पोचलो आणि आम्ही सांगितलं की ही बेवारशी नाही, आम्ही हिच्यासाठी काम करायचो. तिचे रीतसर संस्कार झाले. पण नंतर माझ्या मनात असं आलं की अशा किती प्यारण बेवारशी मेल्या असतील, कुत्र्यासारख्या जिन्याखाली, पलंगाखाली, रस्त्यावर, गटारावर. हे त्यांचं आयुष्य आहे. हे इतकं म्हणजे माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत दुःख पाठ सोडत नाही, आणि ते पण भयानक दुःख. ह्या दुःखाची डिग्री जेव्हा आपल्याला दिसते त्यावेळेला आपली दुःख आपल्याला अतिशय छोटी वाटायला लागतात, आणि या छोट्या दुःखांना किती कुरवाळायचं. मला असं वाटतं श्रीधर की मराठी साहित्यामध्ये अशी दुःख कुरवाळण्याची एक खूप मोठी परंपरा आहे, आणि त्याला साहित्यिक मूल्य वगैरे असतं, आणि साहित्यिक मूल्याच्या कल्पनेमध्ये हे सगळं येतं. मग त्याचा आकृतिबंध कसा, त्याची रचना कशी, त्याने हे कसं केलं आहे, हे मोठे मोठे त्याच्यावर समीक्षात्मक लेख येतात. मला असं वाटतं की इथे आम्ही तिघंजणं बसलेलो आहोत. आमच्या तिघांची अशी दखल कोणी घेतली नाही घेतली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही जिवंत माणसांचे प्रतिनिधी आहोत. त्यांना मरतानाही पाहिलेलं आहे, पण आमच्यातली माणुसकी मेलेली नाही, आणि त्या अर्थाने सर्जनशील कलाकार आम्ही आहोत आणि राहू. मी या पूर्ण एरियाचे मनापासून कृतज्ञ आहे, आभार मानते. ह्याच्या पुढे मला अधिक खरं सांगायचं तर बोलवत नाही आहे, एवढंच मी सांगू शकेन. तर आपण आय थिंक दिस इज तुम्ही फ्लेश ट्रेड हा शब्द वापरतात त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर फ्लेश ट्रेडबद्दल तुमची जी मतं आहेत की बाबा केवळ हा नुसता तोच फ्लेश नाही आहे, इथला जो श्रमाचा बाकीचे इतर लोक जे कामगार वगैरे आहेत किंवा जे फेरीवाले आहेत त्यांचं सुद्धा आहे इथं, त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलणार होतं. नाही, ॲक्च्युली आम्ही खूप ह्याच्या सुधारक तुला प्रश्न होता, मी उगीच उत्तर देतो असं वाटतं. पण एक म्हणजे एक इथला जो तुम्ही जे म्हटला ना की 15 वर्ष जे इथे ॲक्च्युली ज्या ज्या ठिकाणी एक एक ही प्रॉस्टिट्यूशन आणि त्याच्याशी लिंकची सगळी जी आहे ना संस्था, ह्या सगळ्या कलोनियल लिगसी आहे. पण भारतामध्ये सोशो रिलिजियस प्रॅक्टिसेसमुळे, देवदासी पद्धतीमुळे, म्हणजे वसाहतिक आणि सोशो रिलिजियस प्रॅक्टिसेस या दोघांमुळे एक फेटल एक कॉम्बिनेशन इथे आहे. मध्ये असं एक म्हणजे सर्वे निघाला होता, त्यामध्ये इथला म्हणजे त्यांना आम्ही इथं कुंभारवाडा, खेतवाडी आणि कामाटीपुरा 3 केज म्हणतो त्याला. त्या 3 केजमध्ये जवळजवळ म्हणजे 1.5 लाख प्रॉस्टिट्यूट आहेत. आता हे कुणी आकडे कसे आणतात मला कळत नाही. बहुतेक वेळा ह्या विभागामध्ये म्हणजे मी बऱ्याचदा माझ्या क्लिनिकल प्रेझेंटेशनमध्ये एक म्हणायचो की इथे HIV एड्सने लोक मरण्यापेक्षा HIV एड्सच्या वर जगणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पण हा परिसर आहे ना, हा केवळ फक्त काही सेक्स ट्रेडचा नाही आहे किंवा स्त्री पुरुषांचा संबंध नाही, आणि एक असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे बिडी कामगारांचे इथे मोठ्या संघटना होत्या, युनियन होत्या. इथे तुमचे स्टील फॅक्टरीज मुंबईत उभारली, ते कामाठीपुराचं म्हणजे मनोहर कदमांचं पुस्तकच आहे तेलुगू समाजाचे. त्यामुळे हा केवळ सेक्स लिंक्ड काही एक्सप्लॉयटेशनचा भाग नाही, अनेक वेगवेगळ्या प्रकारची श्रमिक वर्ग इथे आहेत. मला वाटतं आपण ते थांबूया का, थोडंसं सुधारकला बोलू दे, थोडंसं नंतर थांबू. मला वाटतं प्रतिमाताईंनी बोलल्यानंतर म्हणजे त्याच्यावर पुढे बोलण्यासारखे राहत नाही काही. म्हणजे त्यांनी फार एकदम जे दुःख जे त्यांनी मांडलं की ते सांगितलं, मला वाटतं त्याची परिसमा हा जो एरिया आहे तो ओलांडून जातो. म्हणजे मला तिकडचे नेहमी 2-3 शब्द उतरतात. त्यातला एक शब्द मला आठवला आता, तो सांगतो की कमाटीपुरा बाप से बेटा बुरा. म्हणजे ती अशी नेहमी, म्हणजे त्याच्यानंतर ती, म्हणजे तुम्ही विचार करा की किती प्रचंड प्रमाणे येते शोषणाचं तीव्रता. ठीक आहे, आपण थांबू इथे.
एक दोन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे की संहितेच्या पातळीवर इथला ॲक्च्युली हा पूर्ण सगळा बऱ्याचसा मराठी साहित्यामध्ये ह्याचं रिफ्लेक्शन आलेलं नाही आहे. म्हणजे भाऊपाद्य म्हणतात कुणाला नामदेव ढसाळला, म्हणजे संत नामदेव ढसाळ अप कामाटीपुरा असं. तर ते हा कामाटीपुरा आणि हा सगळा पुन्हा परिसर फार अंडरवर्ल्ड लोकांचा आहे, ही माणसंच आहेत आपल्या अंडर क्लास आहे. पण त्याचं फार रिफ्लेक्शन साहित्यामध्ये, मराठीच्या साहित्यामध्ये इतर कुठे काय आलेलं नाही आहे. म्हणून मी सकाळी पण एक नोट पाठवतो, त्यामध्ये म्हणजे पट्टे बापूराव मंटो आणि हा आपला नामदेव ढसाळ, आणि नंतर मग ह्या दोघांनी पण फार मोठं काम केलेलं आहे. प्रतिमाच्या त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत आणि सुधारकच्या त्याच्यावरची फोटोग्राफी, म्हणजे एक संहिता आणि एक इमेजेस प्रतिमा याचा फार भरपूर ॲक्च्युली काम ह्या दोघांनी केलेलं आहे. आणि ते आपला सगळ्यात फार चिरकाल स्मरणात राहील. एवढ्या नोटवर थांबू आपण. अजून काय बोलायचं असेल तर मला वाटतं की अविनाशनी कन्क्लूड करावं. 1 तास 22 मिनटं झाले. खरं तर आपण 1 तास हे ठरवलं होतं. आणि म्हणजे तुम्हाला आता सगळ्यांना कळालंही असेल की आपण हे पायरी का करतो. म्हणजे जे मी अगोदर प्रास्ताविकमध्ये सांगितलं होतं त्याचं उत्तर हे सर्वांनीच दिलेलं आहे. आणि प्रतिमा जोशीने ते आधीच विस्तृत स्वरूपात दिलं की आजकालचे आपले साहित्यिक काय करतायत, अपेक्षा काय आहेत आणि हे नक्की काय असतं. ह्या सगळ्या गोष्टींची आपण ही चर्चा केली. आजची ही पायरी 5वी होती. तर तुम्हाला सांगायला आनंद होतोय की 5वी पायरीनंतर जी 6वी पायरी येईल ती असणार आहे दादरच्या पुलाखाली. ओके, तर डिसेंबरमधला शेवटचा जो शनिवार असेल तर आपण दादरच्या पुलाखाली नक्की भेटणार आहोत. आणि आता आपण इथे थांबतो. धन्यवाद सर्वांचे.